नमस्कार मित्रांनो, मी बराच मागच्याही व्हिडिओ बनवला होता तेव्हा सांगितलं होतं की केळीमध्ये तणनाशक चालतं का नाही चालत. तर ग्रॅनेट म्हणून एक तणनाशक येतं जे 130 ml प्रतिपंपाने जर टाकलं तर चालतं. याचे रिपोर्ट आपण दीपक भाऊच्या शेतात घेतलेले आहेत आणि आज योगायोग इथे येण्याचा झाला. तर बघा पूर्ण गवत कसं मारलेलं आहे. इथे सगळं गवत मारून दिलेलं आहे मित्रांनो. आता याची खास केमिस्ट्री सांगतो. हे जे गवत हे जे तणनाशक बनवलेलं आहे कंपनीने, याला फक्त हिरवं मारणं समजतं. काय परत एकदा बोलतो, हिरवापणा. तर याने सगळं जेवढं हिरवं होतं जिथे तिथे पडलं ते मारून टाकलं. आता ही घोळची भाजी आहे मित्रांनो. ही घोळच्या भाजीचे पत्ते हिरवे होते, पत्ते जाळून टाकले. सगळ्यात बेस्ट डेमो इथे बघायला भेटला आपल्याला. पत्ते हिरवे होते, पत्ते जाळून टाकले. पण हा जो दांडा आहे हा लाल आहे, याच्यामध्ये हरितद्रव्य नाही मित्रांनो. मी सतत सांगत राहतो की हरितद्रव्य जे हिरवं येईल तेवढंच जाल. आता याचे पत्ते हिरवे होते, त्याचे पत्ते जाळून टाकले, पण हा दांडा जाळला नाही, कारण की इथे हरितद्रव्य नाही. त्याला हरितद्रव्याशिवाय दुसरं मारणं जमत नाही. त्याच्यामुळे केळीमध्ये काय होतं, केळीमध्ये अशा स्टेजची केळी झाली की केळीच्या दांड्यावर पडलं की माणूस म्हणतो की दांड्यावर पडलं तर बागेला झटका बसेल किंवा मुळांना झटका बसेल. अरे कसं काय बसेल महाराज? आता मला सांगा, हा पूर्ण दांडा जर तुमचा लाल झाला, इथून हरितद्रव्य जर तुमचं गायब झालेलं आहे, तर इथे पूर्ण कोरं औषध टाकून द्या तुम्ही, काहीच होणार नाही. तसंच मुळांना झटका बसेल का? मुळांबद्दल लोक लई क्युअर राहतात की रिकामं काम नको व्हायला. तर मुळात बघा तुम्ही, मुळांचा कलर जर बघाल तुम्ही तर मुळा तुमच्या पांढऱ्या कलरच्या आहेत बॉस. इथेही हरितद्रव्य नाही आहे, तर इथेही बसत नाही. आता इथे काय केलं यांनी, आता यांच्या घरवाल्यांनी काही कोथिंबीर वगैरे टाकली होती, तर इथं त्यांनी मारलेलं नाही आहे. तर बघा इथं गवत केवढं झालेलं आहे. ही थोडी कोथिंबीर वाचवण्यासाठी दादा त्यांनी इथं मारलेलं नाही आहे. तर हे बघा, ही पोक्याची भाजी आहे. हे गवत बी असतं आणि भाजी म्हणून बी वापरलं जातं. इथे मारलं नाही तर इथे बघा काय झालंय. आणि पूर्ण बागेला 1 रुपयाचा झटका बसत नाही. आता इथे बघा, इथे मारून गेलेलं आहे सगळं. आणि ही पोक्याची भाजी वाचवली तर पोक्याची भाजी वाचून गेली आहे. त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा, समजा आता हिरव्या पानांवर पडलं तर काय होईल? जर हिरव्या पानावर पडलं, समजा एवढा भागवर पडलं, तर एवढाच भाग जळेल मित्रांनो. पूर्ण पानाला सुद्धा काही होत नाही, कारण की हे आंतरप्रवाही औषध नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मारताना बिंदास मारा. तुमचा बाग जर असा 3-3.5 महिन्याचा झाला असेल आणि इथे थोडंसं हरितद्रव्य तुमचं गेलेलं असेल तर बिंदास मारा. मुळांना त्रास होत नाही, मजूर लावण्याची गरज नाही, खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचून जातात. चांगल्या प्रकारे 600-750 रुपये मार्केटमध्ये भेटतं. बघा इथे तुम्ही नक्की वापरा, काहीच टेन्शन नाही. ग्लुकोसिनेट अमोनियम 13.5% वेगवेगळ्या कंपनी येतं. ग्रॅनेट येतं, नंतर GSPचं आपलं UPLचं स्विप पॉवर येतं, नंतर क्लेमँगो सिजंटाचं येतं, बास्टा म्हणून माझ्या माहितीप्रमाणे BSFचं येतं. भरपूर चांगले ब्रँड आहेत. तुम्ही कोणासोबतही जाऊ शकता. धन्यवाद.